नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. आजचा दिवस अनेक खळबळजनक दावे प्रतिदावे विधानं याच्यामुळे गाजलेला आहे. कोणी प्रसाद लाड म्हणतायत की भाजपाचे महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणतायत की कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीनं वाचले नाहीत त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे सुद्धा वाचणार नाहीत असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्याचे राजकारणात पडसाद उमटताना दिसत आहेत, कारण याचा थेट अर्थ ही गर्भित धमकी आहे का, इशारा आहे का ठाकरेंना की ठाकरे सुद्धा जेलमध्ये जाऊ शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेसह मवियातील इतर घटक पक्ष या वक्तव्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. केजरीवालांप्रमाणे उद्धव ठाकरे वाचणार नाहीत असं म्हणतायत प्रसाद लाड. होणार बघा, कुठल्याही नेत्यावरती कारवाई होत असताना त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याच्या मागची यंत्रणेची तयारी. आम्ही उद्धव ठाकरेसारखे धंदे करणार नाही. एखादा अधिकारी बसवा आणि नेत्या लोकांना जेलमध्ये घालायचा प्रयत्न करा, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्यामध्ये गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रणजित नाईक निंबाळकर या सर्वांना जेलमध्ये घालायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी झाले नाहीत, कारण ते चुकीच्या मार्गाने चालले होते. परंतु ज्या पद्धतीमध्ये केजरीवाल वाचले नाहीत त्या पद्धतीमध्ये हे देखील पुढे वाचणार नाहीत, हे मी तुम्हाला अतिशय गांभीर्याने सांगतो. प्रसाद लाडांचा किरीट सोमय्या झालं तर बरं होईल. आता किरीट सोमय्या कोणाचे प्रचार प्रमुख आहेत? की 5 लोक आहेत ज्यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केलेले होते. आज किरीट सोमय्या मान खाली घालून त्यांचा प्रचार करणार आहेत. हे पब्लिक आहे, सब जानती है. त्यामुळे प्रसाद लाडांना सांगावं की तुमचा किरीट सोमय्या होईल, जरा जपून राहा. पण अशा प्रकारच्या ज्या धमक्या दिल्या जात आहेत, म्हणजे वारंवार, म्हणजे एकच बाजू टीका करणारी असं नाही. उद्धव ठाकरेंकडनं होत आहेत, काँग्रेसकडनं होत आहेत, फडणवीसांकडनं होत आहेत, मोदींकडनं होत आहेत टीका. इतक्या प्रकारचं तापलेलं वातावरण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिसलेलं नव्हतं. यावर्षी काय वेगळं आहे? त्याने आमच्या टीका ह्या राजकीय आहेत. आम्ही राजकीय त्यांनी काय केलं काय नाही केलं जनतेसाठी याच्यावर बोलतो आहोत. हे कशावर बोलतात आहे? हे दादागिरीवर बोलतात आहे. यांच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून संस्थांचा, तपास यंत्रणांचा आम्ही वापर करू शकतो याच्या धमक्या द्यायच्या. आम्ही काय बोलतो आहोत की तुम्ही काय केलं, तुम्ही इतके वचनं दिले होते, त्यातलं काय झालं? या देशाचे प्रधानमंत्री खोटं बोलतात. प्रसाद लाडांचं काय आहे? प्रसाद लाडांनी तर सगळी संपत्ती मनरेगावर जाऊन जमवलेली आहे ना. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा उद्धव ठाकरेंनी अटक करून तुरुंगात घालण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं अटक करून प्रयत्न केला होता वगैरे असं नसते. अटक करून डायरेक्ट जेलमध्ये टाकलं जातात, असे प्रयत्न वगैरे नसतात. हे तर बीजेपीने दाखवलं ना. मग मला सांगा तुम्ही, म्हणजे प्रसाद लाड हे काही इन्कम टॅक्स आहे का? प्रसाद लाड हे काही ईडी आहे का? प्रसाद लाड हे काही पोलिसांमधलं ईओडब्ल्यू आहे का? कोणत्या बेसिसवर ते धमक्या देतात? काय अधिकार आहे त्यांना अशा धमक्या देण्याच्या? तुम्ही कारवाईची मागणी करणार आहात? नाही, कोण कारवाई करणार आहे? मिलिटरी उनकी, पोलीस उनका, सब कुछ उनका. कोण कारवाई करणार आहे? कारवाई या देशाची जनता करताय. या देशाची जनता त्यांना मतपेटीतून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. म्हणून तर मी म्हटलं ना, त्यांचा किरीट सोमय्याने झालं तर बघा म्हणा. आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे फायर ब्रँड नेते किरण मानेजी, ज्या प्रकारे हा विषय मांडला गेलेला आहे, प्रसाद लाड म्हणतात केजरीवालांसारखीच गत होऊ शकते उद्धव ठाकरेंची. याच्यात अनेक गर्भित गोष्टी आहेत, बिटवीन द लाईन्स वाचता येत आहेत आपल्याला. शिवसेना याकडे कसं पाहते? खरं कसं आहे की त्यांनी सत्तेच्या जोरावर आणि दडपशाहीच्या जोरावर अनेक नेत्यांना तुरुंगात घातलेलं आहे. पण आता असं आहे की त्यांनी अरविंद केजरीवालांचंच नाव का घेतलं? यात एक भीती आहे, सुप्त भीती आहे मनातली, आणि एक वल्गन आहे. ती भीती मी आधी सांगतो की अरविंद केजरीवाल हे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत तिथले. म्हणजे जर 70 पैकी 62 सीट्स त्यांच्या येत असतील तर आपल्याला त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आणि आत्ताची जी उद्धव ठाकरेंची लोकप्रियता आहे आणि आत्ताची जी त्यांना मिळणारी सहानुभूती आहे ती प्रचंड मोठी लाट आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि त्यांना आतून भीती आहे की यांचा केजरीवाल होईल की काय, म्हणजे लोकप्रियतेच्या बाबतीत. आणि त्यांना असं धमकवायचं आहे आता वरवर की आम्ही तुमचा केजरीवाल करू, म्हणजे खोट्या आरोपाखाली तुम्हाला तुरुंगात टाकू. तर हा महाराष्ट्र आहे, हे दिल्ली नाही, महाराष्ट्र आहे. इथे असल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. हिम्मत नाही त्यांच्यात की त्यांचा केजरीवाल करायचा अशा अर्थाने. पण महाराष्ट्रात ही धमक आहे की त्यांचा अरविंद केजरीवाल करतील ते लोकप्रियतेच्या अर्थाने.
असं मला म्हणायचं. किरण मानेजी, पण असं विधान करण्याची का गरज पडावी? साधारणपणे पद्धत अशी असते की कोणीतरी एखादा पहिल्यांदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतला नेता असं विधान करतो आणि नंतर एक नॅरेटिव्ह सेट होतं, आणि येत्या या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूने महाविकास आघाडीकडून सगळ्यांकडनं काही काही विधानं करण्यात येत आहेत, काहीतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न होतोय. उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होणार आहे याचाच एक प्रयत्न आहे आणि त्याचा परिणाम होईल महाविकास आघाडीवर? काही परिणाम होणार नाही. खरं तर काय आहे की ही भीती आहे, म्हणजे आता त्यांना 2 टप्प्यांमध्ये त्यांना जाणवलंय की आपण खूप मागे पडलोय आणि जनमानसात त्यांची प्रतिमा खूप डागाळलेली आहे. याचमुळे डागाळलेली आहे की तुम्ही दडपशाही करताय, तुरुंगाची भीती दाखवताय, तुमची सरकारी यंत्रणांचा गैरवापर करताय आणि आता ही भीतीपोटी या लोकांना राजकारणाची फार सवय नाहीये. म्हणजे राजकारणात अतिशय बालबुद्धी आहेत हे लोक. त्यामुळे अशा प्रकारची विधानं, म्हणजे राजकारणात निवडणुकांच्या वेळी बोलायचं कशावर असतं? महागाईवर बोलायचं असतं, बेरोजगारीवर बोलायचं असतं, महिला सुरक्षेवर बोलायचं असतं. याकडे त्यांच्याकडे मुद्देच नाहीत या विषयावर त्यांच्याकडे बोलण्यासाठी. मग हे असे काहीतरी विधानं करायची, मग त्यावर वातावरण तापतं ठेवायचं, मग आम्ही त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायची. याच्याऐवजी मी सतत हेच विचारत राहीन की ठीक आहे तुम्ही ते करा, पण आधी महागाईवर काय करणार आहात तुम्ही? तुम्ही बेरोजगारीच्या प्रश्नावर काय करणार आहात? याच्यावरच आता महाविकास आघाडीनं बोलत राहिलं पाहिजे. किरण मानेजी, तुम्ही थोड्या वेळ थांबला तर आणखी एका बातमीवर सुद्धा तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे, कारण हा विषय सुद्धा पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या आरोप प्रत्यारोपाचा आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलाय. भाजप नेत्या चित्रा वाघ या जाहिरातीविषयी आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिलांचा सातत्याने अपमान होतोय. पब, पार्टी आणि पॉन संस्कृती आणण्याचा उद्धव ठाकरेंचा सेनेचा किळसवाणा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेच्या या जाहिरातीत पॉर्न स्टार दिसत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केलाय. म्हणजेच त्या जाहिरातीतलं एक पात्र हे अन्य ठिकाणी पॉर्न स्टार सारखं काम केलेलं असा त्यांचा दावा आहे आणि या जाहिरातीमुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शर्मेने खाली गेली आहे, असाही आरोप त्यांनी केला. प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत, त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे. हा फोटो तुम्ही पाहू शकता. हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब, पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे. पॉर्न स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. हा जो पॉर्न स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा पॉर्न स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. आणि हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात. या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच व्यक्ती, हेच पात्र उल्लू ॲप, या उल्लू ॲपवरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत. तेव्हा चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या जाहिरातीमधल्या कलाकार किंवा तो जे पात्र दाखवलेलं आहे त्याने एका अन्य ठिकाणी केलेल्या कामाबद्दल सुद्धा टीका व्यक्त केलेली आहे. त्याच्यावरती आता दोन्हीकडनं टीका टिप्पणी होते. सुषमा अंधारे यांनी याबाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेत भाजपच्या मग रावण्णा यांनी कशा प्रकारे प्रत्यक्षात स्त्रियांचं शोषण केलेलं आहे वगैरे आरोप सुद्धा केलेले आहेत आणि महिला कुस्तीगीरपटूंबद्दलच्या सुद्धा लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी दावे केलेले आहेत आणि आता प्रत्युत्तर दिलेले शिवसेनेनं. पुन्हा एकदा जाऊयात किरण माने यांच्याकडे. किरणजी, या पुन्हा प्रकरणाकडे कसं पाहताय? पुन्हा एक नवा विषय. आता कसं आहे ना की जर त्यांचं म्हणणं आहे की मला तर असं वाटतं की भारतात पॉर्न फिल्म्स तयार होत नाहीत असं माझं म्हणणं आहे आणि तसा कायदाही नाही आपल्याकडे. आणि हे जर बेकायदेशीर होत असेल तर सरकार काय करतंय, सत्ताधारी काय करतायत, झोपलेत का गृहमंत्री? जर हे पॉर्न फिल्म्स जर भारतात घडत असतील तर तुम्ही झोपा काढताय की तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाही आहात. जर पॉर्न स्टार भारतात आहेत आणि भारतात असं चालतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते जर म्हणत असतील की कमी वयाच्या मुलींसोबत काय होत असते तर म्हणजे हा आणखीन एक सत्ताधाऱ्यांचा अपयशाचा भाग झाला. म्हणजे मणिपूर मध्ये जसं आपण सगळेच आरोप करतात की मणिपूरमध्ये 2 महिलांची, आपल्या भगिनींची विवस्त्र दिंड काढली जाते, तिकडे लक्ष दिलं जात नाही. 7 कुस्तीगीर महिला सांगतायत की आमचं लैंगिक शोषण होतंय, तिकडे लक्ष दिलं जात नाही, त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना मेडल्स त्यागावी लागतात.
इकडे तो रावणा पळून जातोय 3,000 महिलांवर अत्याचार करून, हे पण सुरू आहे. आणि भारतात पॉन चालतायत असं जर त्यांनी सांगितलं असेल बरं. तर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सवाल केला असं मला वाटतं. छुपा सवाल. हे असं चालत असताना तुम्ही गप्प का आहात, तुम्ही मुख गिळून गप्प का बसला आहात, हे चालत असताना मग तो नट असा फिरू कसा शकतो, जाहिराती कशा करू शकतो, बरं. हा मोठा प्रश्न आहे. काही नाही हो, ते सगळे आरोप केलेले आहेत ना, हे कुठेतरी मुद्दा भरकटवण्याचेच आरोप आहेत. हे बरं. सगळं कुठल्या पॉन वगैरे काही चालत नाही असं भारतात बरं. नसतंच. भारतात त्यांना काहीतरी एक वावटळ उठवून द्यायचं, 4 दिवस त्याच्यावर रान उठवायचं आणि मग महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवायचे. धन्यवाद आता किरण मुद्दे मानेजी फक्त- आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. दरम्यान शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी प्रतिप्रश्न करत वाघ यांना धारेवर धरलाय. पाहूया. एक्टर जो पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है, जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है, अपनी घर की महिलाओं को नहीं छोड़ा है, उसके बारे में आपका क्या विचार है? कोई प्रधानमंत्री और ये भाजपा के लोग जो मुंह खोलते हैं उनसे पूछे, प्रधानमंत्री माताओं और बहनों के बारे में बात करते हैं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये प्रज्वल रेवन्ना के बारे में क्यों नहीं बात की है? अमित शाह जी कल गए थे एक परिवार से मिलने जिनका दुर्भाग्यपूर्ण मौत हो गई थी, उनका मर्डर कर दिया गया था, जिसपे पूरी केस चल रहा है। आज तक अमित शाह उनके वहां पे क्यों नहीं गए, हासन में क्यों नहीं गए? 2,500 से ज्यादा वीडियो क्लिप्स मिले हैं, उसी आदमी के उस क्लिप से मिले हैं जो हासन की लड़ाई भारतीय जनता पार्टी के साथ लड़ रहा है, और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं। शर्म करो, डूब मरो। त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात आता, कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात. मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून. बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का? प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींना तुम्ही फुली मारणार आहात का? आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही असं स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का? तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल. आता आपलं ठेवायचं झाकून या न्यायाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे आता निवडणुकीचे जसजसे दिवस पुढे येत चाललेले आहेत, एक एक टप्पा पुढे उलटत चाललेला आहे, तेपासून आता खाणं पिणं, जात धर्म आणि पोर्न स्टार वगैरे सगळ्या पातळीला आता चर्चेचा आणि सगळ्या प्रचाराचा विषय भरकटत चाललेला आहे. वंचित बहुजन आघाडीनं कोल्हापूर लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना जाहीर पाठिंबा दिलाय. दुसरीकडे साताऱ्याच्या गादीचे वारस आणि भाजपचे साताऱ्याचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दिलेला नाही. या निर्णयाविषयी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूरच्या गादीनं देशाला दिशा दिली तर साताऱ्याची गादी सिम्बॉलिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र थेट प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाची शक्यता निर्माण झाली. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की 2 गाद्यांमधला फरक आहे. ती गादी जी आहे त्या गादीने असणारं देशाला एक नवीन दिशा दिली आणि असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही, फक्त एक सिम्बॉलिक आहे. शिवाजी महाराजांच्या संबंधाचं असणारं हे सिम्बॉलिकपणा आहे त्याच्यामधला. पण कोल्हापूरची जी गादी आहे तिने असणारं देशाचं रचना आणि समाजव्यवस्था याच्यातला एक नवा पायंडान बदल शाहू महाराजांनी केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीची जागा चंद्रहार पाटलांना दिली. त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यावरून आता सांगलीच्या निवडणुकीतली चुरस मात्र वाढत चालली आहे. चंद्रहार पाटलांचा सामना महायुतीच्या संजय काका पाटलांशी रंगणार असं दिसत असतानाच विशाल पाटलांमुळे आता तिरंगी लढत पाहायला मिळते. मात्र विशाल पाटील हे भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप चंद्रहार पाटलांनी केला होता. तर खासदार संजय राऊतांनी नाव न घेता भाजपनं आणखी एक उमेदवार उतरवला असंही म्हटलं. विकास आघाडी आज 1 नंबरला आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि ती शेवटपर्यंत 1 नंबरलाच राहणार. कारण मी परवाही सांगितले की विशाल पाटील हे भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत आणि भाजपने त्यांना उभा केले. कारण मी एकटा महाविकास आघाडीचा उमेदवार समोरच्या उमेदवाराला पुरणार नाही म्हणून भाजपनं 2 पैलवान माझ्यासमोर उभा केलेत. पण त्या दोघांना सुद्धा पुरून मी ही निवडणूक जिंकणार आहे. सांगलीमध्ये शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच राहील. योगीजी येऊ द्यात किंवा अमित शहा येऊ द्यात, प्रधानमंत्री येऊ द्यात, त्यांना एवढा इथे फौजफटा लावावा लागतोय.
इथे अजून एक उमेदवार उभा करावा लागतो मतविभागणीसाठी, हे सगळं ठरवून चाललेलं आहे. पाहू. सांगलीतल्या या 3 पाटलांच्या कुस्तीबद्दल माहिती देण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्यासोबत आणखी एक चौथे पाटील आहेत, आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील. आपण त्यांच्याकडे जाऊयात. स्वप्नील, थेट विशाल पाटलांना भाजपची बी टीम म्हणणं हे सामान्य सांगलीकर आणि बाकीच्यांना नेमकं काय वाटतंय? त्यांना पटतंय? त्यांच्या मनात अशी भावना आहे? त्यामुळे विशाल पाटलांनी बंडखोरी केली, परंतु असं असताना देखील काँग्रेसने त्यांना माघारी घेण्याची विनंती केली होती, परंतु विशाल पाटलांनी माघारी घेतली नाही. त्यांनी अपक्ष अर्ज ठेवलेला आहे. असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार असा आरोप केला जातोय, चंद्रहार पाटील असतील किंवा संजय राऊत असतील, त्यांच्याकडून त्यांना विशाल पाटलांना टार्गेट केलं जाते असं देखील पाहावयास मिळतंय. कारण की विशाल पाटलांना पाकीट हे चिन्ह मिळालेलं आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून एबी फॉर्म मागितला होता, परंतु त्यांना तो मिळाला नाही. त्यामुळे तसेच त्यांनी 3 चिन्ह देखील मागितली होती, परंतु आयोगाकडून त्यांना 3 चिन्ह मिळाले नाही. पाकीट हे चिन्ह मिळाल्यानंतर भाजपकडून हे पाकीट घेऊन उभारले आहेत असं संजय राऊत आणि चंद्रहार पाटील हे नेहमी टीका करतात. परंतु असं असलं तरी जर सामान्य सांगलीकर जरी बघितलं तर सामान्य सांगलीकरांमध्ये विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूती असल्याचं पाहावयास मिळतंय. धन्यवाद. या विश्लेषणासाठी धन्यवाद. सांगलीमध्ये विशाल पाटील हे भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप चंद्रहार पाटील आणि त्याच्या पाठोपाठ नाव न घेता संजय राऊत यांनी सुद्धा केलेला आहे. मात्र विशाल पाटील यांच्याबद्दल जिथे काँग्रेसचे थेट विश्वजित कदम सुद्धा आग्रही होते, त्यांनाच थेट भाजपची बी टीम ठरवणं, यामुळे आता सांगली काँग्रेसवरतीच एक प्रकारे आरोप केल्यासारखी परिस्थिती आहे. आता याला सांगलीकर आणि सांगली काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी कशा प्रकारे या टीकेकडे घेतात शिवसेनेच्या, याकडे बघावं लागेल. आता निवडणुकीमध्ये सध्या वेगवेगळे मुद्दे चर्चेचे होत असतात. कधी जातीचं आरक्षण राहणार की नाही, तुमची संपत्तीकडून दुसऱ्याला देणार का. आता वेगळा मुद्दा आहे वोट जिहादचा मुद्दा. कारण इंडिया आघाडीकडून मुस्लिमांना वोट जिहादचे प्रयत्न केले आहेत असा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. SC ST OBC मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचाही मोदींनी गंभीर आरोप केलेला आहे. आणि यामुळे आता हा वोट जिहादचा काहीतरी वेगळाच मुद्दा समोर आलेला आहे. काँग्रेसच्या एका नेत्यांच्या दुसऱ्या पक्षात असलेल्या कन्येने केलेल्या विधानाचा वापर करत पंतप्रधान मोदी यांनी ही टीका केली. इंडिया आघाडीकडून आता मुसलमानांच्या द्वारे वोट जिहाद करवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींकडून. इंडी गठबंधन की एक और रणनीति की पोल उसके ही नेता ने देश के सामने खोल दी है. अब इंडी गठबंधन ने मुसलमानों से वोट जिहाद करने को कहा है. अब बताइए, हमने लव जिहाद सुना था, लैंड जिहाद सुना था, और वोट जिहाद, और वो भी पढ़े लिखे मुसलमान के परिवार से बात आई है. सामान्य मदरसा से निकले हुए किसी बच्चे ने नहीं कहा है. हाईली क्वालिफाइड फैमिली और कांग्रेस के वरिष्ठ पद पर बैठे हुए परिवार, ये मुसलमान परिवार ने कहा है, नारा दिया है वोट जिहाद करो. आप जानते हैं ना जिहाद का मतलब क्या होता है, जिहाद किसके खिलाफ किया जाता है. इंडी गठबंधन का साफ कहना है कि सारे मुसलमानों को एकजुट होकर वोट देना चाहिए. इंडी गठबंधन ने लोकतंत्र के उत्सव में वोट जिहाद की बात करके लोकतंत्र का भी अपमान किया है, संविधान का भी अपमान किया है. और कांग्रेस के एक ने भी नेता ने अभी तक इसका विरोध नहीं किया है, मौक सम्मति दे दी है. ये वोट जिहाद की बात भी कांग्रेस की तुष्टीकरण की नीति को ही आगे बढ़ाती है. एक तरफ इंडी गठबंधन ST SC OBC सामान्य वर्ग को बांटने में जुटा है और दूसरी तरफ वोट जिहाद का नारा लगा रहा है. आज समझ सकते हैं कि इंडी गठबंधन के इरादे कितने खतरनाक हैं. दरम्यान यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. एक म्हण आहे मुस्लिमांमध्ये की एखादा नवीन मुसलमान झाल्यावर तो 5 वेळेस काय 10 वेळेस नमाज पडत असतो, तसा आता तो भाजपच्या हुजरेगिरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय.
वोटाचं आणि जिहादचा काय संबंध येतो? लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, तो कोणाला करावा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आज नवरा बायको एकमेकाचं ऐकत नाही, मतदानाला जातात अशी स्थिती आहे. तर तुम्ही हिंदू मुसलमान करून कुठं मतदान होणार आहे? ज्याला जे करायचं ते करतात लोक. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी अरे ब्रेकवर डायरेक्ट हां काय 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 माझं ऐकायला नाही आलं मला. हॅलो, परत एकदा बोलतेस? येतोय, बोला. घ्या, कुठली घ्यायची आहे? हां, मग ब्रेकची लिंक घ्यायची आहे. चला, ओके. त्यामुळे कधी राज्यामध्ये चंद्रकांत खैरेंच्या एखाद्या विधानावरनं मुसलमानांचा विषय सुरू होतो, तर थेट आता पंतप्रधान मोदी म्हणतात की वोट जिहाद आता मुद्दा झालेला आहे. छोटासा ब्रेक इथे. पाहत रहा पुढारी न्यूज. आपण पाहता पुढारी न्यूज. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कथित बनावट व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली होती. या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर निवडणूक आयोगानं कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर निवडणूक सुरू असताना अशा प्रकारे निर्देश देता येणार नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय. वकील जयंत मेहता यांच्यामार्फत वकिलांच्या संघटनेनं ही याचिका दाखल केली होती. ती न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत अरोडा यांच्या खंडपीठानं फेटाळली. याबद्दल अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी शिवाजी काय आपल्यासोबत आहेत. शिवाजी, या डीप फेकच्या बाबतीत भाजपने परोपरीने आपलं खरं सांगण्याचा प्रयत्न केला की खरा व्हिडिओ कोणता, खोटा कोणता होता. बऱ्यापैकी त्याच्या आणि काही अटक सुद्धा झालेली आहेत. आताचं स्टेटस काय आहे याबद्दल? खरं जर पाहिलं प्रसन्न सर, तर अमित शहा, त्याचबरोबर राहुल गांधी, त्याचबरोबर आमिर खान, त्यानंतर रणवीर सिंग यासारख्या बड्या व्यक्तींचे डीपफेक व्हिडिओ अलीकडच्या काळात व्हायरल झाले होते. या संदर्भात वकिलाच्या संघटनांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की डीपफेक संदर्भात काहीतरी निर्देश देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने वृत्तपत्र आणि टीव्हीवरती जाहिराती येत असतात त्या निवडणूक आयोगाकडनं प्रमाणित केल्या जातात. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती खास करून राजकीय पक्षांचे नेते आणि राजकीय पक्षाच्या हँडलवरती जो मजकूर दिला जातो तो प्रमाणित केलेला असावा. मात्र ज्या पद्धतीने या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि ऍक्टिंग जे मनमोहन न्यायाधीश आहे, त्याचबरोबर मनप्रीत हे जे न्यायाधीश आहेत, यांनी असं म्हटलं की तुमचं जे म्हणणं आहे आणि निवडणूक सुरू असताना आम्ही अशा पद्धतीने निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही निवडणूक आयोगाला मांडा. 6 मे पर्यंत त्यांचं म्हणणं मांडलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलं तुमच्या ज्या सूचना आहेत तुम्ही सांगा. हे जे व्हिडिओ आहेत याच्या ते डिलीट करण्याचे निर्देश दिले. मात्र निवडणूक आयोगाने सांगितलं की हे व्हिडिओ डिलीट केले आहे. तुमची काय यंत्रणा आहे हे देखील निवडणूक आयोगाला विचारलं. निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही 48 तासामध्ये या सगळ्या प्रकरणावरती जे व्हिडिओ असतात ते डिलीट केलेले आहेत. मात्र यांचं जे म्हणणं होतं याचिकाकर्त्यांचं, ऍडव्होकेट जयंत मेहता यांनी असं सांगितल्यानंतर त्या म्हटले की तुमचं जे काही प्रेझेंटेशन असेल, तुमचं जे काय म्हणणं आहे निवडणूक आयोगाकडे पाठवा. निवडणूक आयोगाने याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जर समजा निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही तर ही वकिलाची जी संघटना आहे पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टाकडे येऊ शकतं. मात्र सध्या तरी त्यांना खरं शिवाजी आपल्याला बघावं लागेल की याबद्दल आणखी पुढे काही कोर्टाचा काही लीगल कोर्स होतोय पुढे की हा विषय इथेच संपतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.